आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशातून खेड तालुका ठेकेदार संघटनेचे उपाध्यक्ष श्री महेश होले यांनी स्वखर्चाने होलेवाडी येथील रोडचे बुजवले खड्डे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशातून खेड तालुका ठेकेदार संघटनेचे उपाध्यक्ष श्री महेश होले यांनी स्वखर्चाने खेड ते निमगाव दावडी रोडवरील होलेवाडी येथील खूप मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजवून एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. निमगाव खंडोबा हे 12 मल्हारपैकी एक मुख्य खंडोबाचे मंदिर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा चालू असते. तसेच राजगुरुनगर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने कॉलेजला जाणारा तरुण वर्ग तसेच शासकीय कामासाठी जाणारे वयस्कर यांची कायम वर्दळ या रोडवर असते. या खराब झालेल्या रोडवर काही अपघात उडले असून काहींना मणक्याचा आजार उद्भवला आहे. या ठिकाणचे जसे खड्डे बुजवले तसेच या रोडवरील मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव खंडोबा इतर ठिकाणचे खड्डे लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून बुजवावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. महेश होले यांनी खड्डे बुजवल्याने येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी होलेवाडी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सौ कामिनी महेश होले तसेच खेड तालुका ठेकेदार संघटना उपाध्यक्ष महेश होले, दावडीच्या माजी सरपंच सौ संगीता होरे, चेअरमन वसंतराव होले, कैलास होले, भिवा होले, काळूराम होले, बाळासाहेब होले, महादू होले, काशिबा अप्पा होले, दत्तात्रय होले, अशोक होले व इतर मान्यवर उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 चे संपादक मनोहर गोरगल्ले यांनी. पाहूया. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 या माध्यमातून आज समाजापर्यंत एक असं काम आज महेश होले यांनी केलेलं आहे की दावडी निमगाव जो रोड आहे त्या तीर्थक्षेत्र निमगाव खंडोबा ठिकाणी जे भाविक लोक येतात, वयस्कर, शाळेचे मुलं असतात, त्यांना येता जाता खूप मनस्ताप या खड्ड्यांचा करावा लागतो. ते पाहिल्यानंतर या ठिकाणचे जे महेश होले आहेत की त्यांना वाटलं की या जाणाऱ्या येणाऱ्याला खूप त्रास होतो. त्यासाठी त्यांनी स्वखर्चातून या ठिकाणी काँक्रिटीकरण आपण कॅमेरामॅनला दाखवू शकतो की या ठिकाणी स्वतः खर्चातून या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे. या ठिकाणचे नागरिक आपल्या संघ बोलण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नक्की हे काय केले. नमस्कार मॅडम, परिचय सांगा. नमस्कार, मी कामिनी महेश होले, होलेवाडी गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. तर सदर पाहता आमच्या होलेवाडी गावामध्ये रस्त्यांची फार दुरावस्था झालेली आहे आणि आम्ही ह्या सगळ्या रस्त्यांचा वारंवार प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला, तरी प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. रस्त्यांची अवस्था आपण सगळ्यांनी पाहिलेलीच आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सतत हे रस्ते सतत चालू असतात, तिथे मोठ्या प्रकारची वाहतूक चालवली असते. तर ह्या माध्यमातून आम्ही समाजसेवेचा एक हात यामार्फत आम्ही स्वखर्चातून माझे पती महेश होले यांनी आणि मी कामिनी महेश होले आम्ही स्वखर्चातून थोडासा आपला एक समाजसेवेला हात म्हणून हे रस्ते खड्डे बुजवण्याचे काम केलेले आहे. धन्यवाद. यांनी सांगितलं की समाजसेवा म्हणून यांनी आज हे बोलावलेलं आहे. तर समाजामध्ये असे काही दानशूर व्यक्ती असतात की यांना जे समाजामध्ये कमी जास्ती प्रमाणामध्ये जे असते त्याप्रमाणे यांनी या ठिकाणी गेले. त्याचप्रमाणे आपल्याबरोबर दावडी गावच्या माजी सरपंच होरे मॅडम आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी थांबल्यानंतर त्या म्हणल्या की काय चालले म्हणून यांनी पाहिल्यानंतर त्यांची सुद्धा आपण या ठिकाणी प्रत्येक घेऊन. नमस्कार. नमस्कार, मी दावडी माजी सरपंच बिनविरोध संगीताताई सुरेश होरे. 2014-19 मी सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर आज मी दावडी गावामध्ये सोशल वर्कर म्हणून पण काम करते. मी दावडीवरून येत असताना जवळजवळ 50 खड्डे आहेत खेडपर्यंत, त्याच्याही पेक्षा जास्त आहेत. परंतु अपघात टाळण्यासाठी जर प्रशासनाचं जर याकडे लक्ष नसेल तर आपल्याला इथं कुठलंही राजकारण करायचं नाही आहे. फक्त हेतू एकच आहे की कामिनी महेश होले या दोघांनी त्यांच्या स्वखर्चातून होलेवाडी आणि पाबळमधील जो होलेवाडीचे बराच मोठा खड्डा होता तो बुजवण्याचं काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. मला यातून एकच सांगायचं आहे की मनाचा मोठेपणा, त्यांच्याकडे पैसे आहे किंवा नाही याच्याशी काही घेणं देणं नाही, पण त्यांना समाजाची आवड आणि समाजामध्ये काय चाललंय याची त्यांना चांगली जाण आहे. माझं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की तुम्ही पाबळ, दावडी, होलेवाडी या ठिकाणी भरपूर ये जा असते,
कामगार वर्ग असतो, लहान मुलं असतात, कॉलेजची मुलं असतात, आमच्यासारख्या महिला, मी स्वतः टू व्हीलरवर येते. बऱ्याच वेळा इथून मी स्वतः पाहिलेलं आहे की 3 ते 4 ॲक्सिडेंट इथं झालेले आहेत. मी स्वतः पाहिलेले आहेत. माझं प्रशासनाला परत हात जोडून विनंती आहे की कामिनी महेश होले यांनी एक अत्यंत चांगल्या उत्कृष्ट अशा प्रकारचं हे काम हाती घेतलेलं आहे. आणि महेश दादांचं मनापासून मी स्वागत करते. आणि